तर मी आज असा प्लॅन केला की म्हटलेला आज मलाडला घेऊन जाऊ. तिथे सर्वात मोठा मॉल आहे ना. भारी वाटतं पण एका टायमानंतर बोर व्हायला लागतं. पाणी पिताय आपण त्या अर्ध तोंडात जातं अर्ध खाली पडते म्हणे. तेच जाऊन परत आपल्या तोंडात पण असेल येत ना म्हणे. हा इन्फिनिटी मॉल. एक गोष्ट नोटीस केली का, वेदला ना दाढी येते, बकरा दाढी. फक्त बसायचं घ्यायचं नाही आपल्याला. वेद आता मला असं म्हणतंय केला हे पाहिजे म्हणून ते ट्रायल पुरताय चलो तिकडून. मी आहे ना या मॉलमध्ये एकदा हे पण केलेलं आहे, रोलर कोस्टर राईड. याला आहे ना एकच कलेक्शन आवडते, ती म्हणजे आहे कार्सची. एवढी भारी दिसते जावाची येते, याच्यापेक्षा भारी घे काहीतरी. 600 रुपयाचं गुल्लर आपण 20-30 रुपयाचे घेतलेले. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं की वेद आलेला आहे मुंबईला आणि आज तिसरा दिवस आहे वेदचा मुंबईमध्ये. आज तो परत जाणार आहे. ॲक्च्युली तो काल पण होता. आम्ही काल गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह शॉपिंग वगैरे केली. मग त्यासाठी काही ब्लॉग बनवला नाही. म्हटलं घडी जातो आणि तिथे तो ब्लॉग तो बनवतोच मी तिथे गेल्यानंतर. म्हटलं ह्यावेळी जातो थांबू आणि आधी शॉपिंग वगैरे केली काल भरपूर याच्यासाठीच, म्हणजे त्याचसाठीच हा इथे आला होता. तर मी आज असा प्लॅन केला की म्हटलेला आज मलाडला घेऊन जाऊ. तिथे सर्वात मोठा मॉल आहे ना, इन्फिनिटी मॉल, तर तिथे घेऊन जाऊ म्हटलेला. तर बस आता मी निघताय. दुपारचे 3 वाजता आहे. आता माझा क्लास वगैरे झाला. मग मी याला म्हटलं चल आता जाऊन येऊ. आणि संध्याकाळीची ट्रॅव्हल्स आहे, तर संध्याकाळी मे बी 8 वाजेपर्यंत याला परत म्हणजे नाही 8 नाही 7 वाजेपर्यंत इथे यायचं आहे आणि इथून परत त्याला बस स्टँडवर येऊन जायचं आहे. म्हटलं मुंबईमध्ये येऊन एकदम भारी, एकदम म्हणजे किती भारी वाटतं पण एका टायमानंतर बोर व्हायला लागतं इथे बसून ना. म्हणजे काय फिरायचं पाहिजे राहतं, म्हणजे फिरायला घडी काय फिरायचं आणि कुठे जायचं असंच वाटतं. एवढा जवळून जाता इथं काहीच नाही. याच्या खालून एरोप्लेन जाता, कारण की ते खूप जवळ एअरपोर्ट आहे ना. त्यामुळे गाईस आम्ही निघालेले आता मलाड जायला. पण आहे ना इथली एक गोष्ट आहे यार, इथे गरमी तर आहे पण आहे ना इथे खूप चिपचिप होतं. ह्युमिडिटी खूप आहे इथे. त्यामुळे आपल्या जळगावला पण आहे पण जळगावला असं नाही होत. चला. आणि ना इथे ऑटो, मेट्रो, लोकल नाही, ऑटो, मेट्रो आणि टॅक्सीमध्ये खूप पैसे लागून जातात. कारण की इथे ना म्हणजे जर स्वतःची बाईक असली तर बेटर आहे, नाही तर मग ऑटो तर 26 रुपयापासून आता सुरू होते. आधी 23 होते, आता तर 26 झाले. आणि मेट्रोला 20 रुपये, कुठे 30 रुपये, कुठे 40, कुठे 50 असे लागतात. आणि मग त्यानंतर लोकलचं एवढं काही नसतं. लोकलला 5 रुपये किंवा 10 रुपये, मॅक्सिमम 15 रुपये लागतात. जास्त काही लागत नाही लोकलला. पण ऑटो, टॅक्सी आणि बाकी मग मेट्रो हेच जास्त पैसे लागून जातात इथे. याला माहिती ना किती पैसे लागलेत दादू? चांगलेच लागले पैसे. मग तुला वाटतं स्वतःची गाडी असलेली परवडते ना इथे? स्वतःची गाडी असली ना तर खूप जास्त परवडते. म्हणजे 2 व्हीलर. कार तर जास्तच पेट्रोल खाते अजून. तर चला आता आम्ही पोहोचलेले अंधेरी वेस्टच्या मेट्रोला. इथून जाणार आहे आम्ही मलाड वेस्टच्या मेट्रो स्टेशनला. आणि इथून लागेल कमीत कमी आता जाता 15-20 मिनटं लागून जातील मेट्रोने पण. काहीच आम्ही पोचलेले आता इन्फिनिटी मॉल समोर. आणि ना इथे आम्हाला ताण लागली होती. इथे आम्ही आले होते पाणी प्यायला. मी पाणी पितच होता. कसं पित होता दाखवतो तुम्हाला. मी असं पाणी पित होता. वेद काय बोलला मला, म्हणे हे जे पाणी पिताय आपण त्या अर्ध तोंडात जातं अर्ध खाली पडते म्हणे. तेच जाऊन परत आपल्या तोंडात पण असेल येत ना म्हणे. मी डायरेक्ट पाणी प्यायला सोडून दिलं. म्हटलं यार खरंच आहे, लॉजिक लावायसारखी गोष्ट आहे. दुसरीकडे पाणी जाण्यासाठी काही जागा पण तेच पाणी रिपीट होऊन जाऊ द्या. पाणी जाऊ द्या. हा आहे इन्फिनिटी मॉल. मी आधी पण आलेला इथे. आणि खालून जायचं. आता इथून एंट्री आहे. बस आम्ही आता एक्झिट करतो इथून आणि जाऊ मग खाली. तर काहीच आता आम्ही मॉलमध्ये सगळ्यात पहिले आले. मला तिकडे आम्ही फोन पाहताय, काय माहिती का बरं घ्यायचं पण नाही आहे, तरी पण पाहताय का बरं पाहता. पण काहीच एक गोष्ट नोटीस केली का, वेदला ना दाढी येते, बकरा दाढी. आणि इथे मी माझाच मोबाईल बघत होता. बघा एक सेकंड. काय इथे याने आता बाहेरच एका शॉपमध्ये बघितलं तर स्टेअरिंग प्लस आहे. बसून बघ कसं वाटतं. फक्त बसायचं, घ्यायचं नाही आपल्याला. झाली का इच्छा पूर्ण? स्टेअरिंगवाल्या हँडलवर बसायचं होतं ना. पॅडल शिफ्ट पण आहे त्याला बघ.
वेद आता मला असं म्हणतोय की हिला हे पाहिजे म्हणून. काय रे खरंच पाहिजे? नाही रे, घेऊन काय द्यायचं का, फक्त ट्रायल पुरताय. चलो तिकडून मजा येते. तो फील इकडेच घे, इथल्यानंतर तो फील घ्यायला भेटणार नाही. तू घेशील वो, मी काय करू घेऊन ते. झालं माझं काम, झालं मी मोठा. मी ओरिजिनल कारा चालवते, नकली डुप्लिकेट थोडी चालवतो. इथे ना एवढे मोठे मोठे टी व्ही आहे ना, 55 इंच 65 इंच एवढे मोठे मोठे. हा आहे LGचा. दादू तो टी व्ही कोणता आहे जो असा मध्ये चालला जातो, आता खाली होतो एक, इथे नाही वाटतं LGचाच आहे तो, पण तो कोणता तरी आहे जो असा खाली चालला जातो डायरेक्ट. हा एक टी व्ही दिसला गाईस, इथे आहे सोनीचा ब्राविया आणि याची किंमत आहे 3,20,000 ऑलमोस्ट. आणि त्याच्यावरती पण एक आहे, याची किंमत आहे 1,60,000 आणि 3,20,000. तर गाईस आज काही आम्ही ना न्यू टाईपचे वायरलेस नाही नेकलेस इयरफोन बघताय. आणि ते या कंपनीचे बघा, असं घालायचं असतं त्यांना. आणि आम्ही आता घातलेलं आहे, तर ना इथून आवाज येतोय ना दादू, आणि इथे नेल्यावर थोडा जोरात येतो असं. बट आहे ना याला असंच घातलं जातं, म्हणजे याच्याने काय होतं माहिती का, आपल्याला बाहेर काय बोलताय ना लोक, त्यांचा पण आवाज येतो आणि सॉन्गचा पण आवाज येतो. आता आमच्या ह्याच्यात आहे ना सॉन्ग चालू आहे आणि आम्हाला बाहेरचं सराउंडिंग साऊंड पण येतोय. भारी आहे ना दादू, एकदम काही युनिक प्रोडक्ट आहे हे. आणि इथून आहे ना फुलकर असं व्हायब्रेट होतं ते. मी तर इकडून एकदम मायनस करून टाकलं. भाई किती जोरात वाजतंय रे, असं वाटतच नाही ना की आपण कानाच्या बाहेर लावलेले म्हणून आहे. असं वाटतच नाही कानाच्या बाहेर आहे म्हणून आहे. हे बघा गाईस, तर एकाच ठिकाणी आम्ही एवढा वेळ लावला होता ना, आणि तुम्हाला वाटत असेल आता आम्ही मिररला आहे, पण नाही, आम्ही एस्केलेटरवर आहे. आणि पाहिलं वरती पडणार होता. आता काय जा फोटोच्या चक्करमध्ये बघायला सोडून दिलं. हा मॉल होता आणि हा वेद होता आणि ते एस्केलेटर होतं. अरे मी काय बोलतोय यार, इकडून चल दादू. बघ इथे मोठे मोठे शोरूम्स आहेत. तुला शोरूम्स पाहिजे की काय करायचं आहे? मला का चक्कर मारायचं, फक्त राऊंड मारायचं आहे का? मी ना या मॉलमध्ये एकदा हे पण केलेलं आहे, रोलर कोस्टर राईड पण केलेली आहे. आणि आता वेदला मी घेऊन आलेला आहे फॅमिलीजमध्ये. आता वेदला घेऊन आलेला आहे मी, कारण केलं आहे ना एस्टोर चेकआउट करायचं होतं, बिकॉज आहे ना याला खेळायचं होतं, कार्स खेळायचे होते याला. म्हणजे ना इथे काय असतं, यूज करता येतं आपल्याला प्रोडक्ट्स, सो त्यासाठी. हां मग असतं ना त्यांचं इथे. फिश पकडायची का दादू? हे बघ, हे लहानपणी पकडले खरंच. हां बघ, हे पण पकडता येतं. बघ उघड रे तोंड, बघ. नाही तो बघा, तो बघा. उचल 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 ना. हो हे चालू आहे दादू, खालून एअर जाते म्हणजे एअर येते. पण याचं हे कुठे आहे, स्ट्राईक कुठे यायची ती गोटी कुठे? गोटी ते बघ, गोट्या तिकडे का. याला आहे ना एकच कलेक्शन आवडतं, ती म्हणजे आहे कार्सची. आणि लहानपणी याच्याकडे एवढी कलेक्शन होती ना, आता ना कार्सच बघायला आलेला आहे. इथे पण याने ही कार काढून ठेवली खाली. काय जावाची येते, याच्यापेक्षा भारी घे काहीतरी. आणि मॉन्स्टर कार्स आहे ना, याला खूप आवडतं या. दादू याची टायर बघ रे. माझ्याकडे ती वाली होती, ती वाली ना, त्याचे टायर बघ खूप वेगळे. गाईस एक तो टाईम होता जेव्हा आम्ही मामाच्या गावी जाऊन किंवा घरी पण असून आहे ना हाताने गुल्लर बनवायचे. आणि आता इथे बघा भाई 600 रुपयाचं गुल्लर आपण 20-30 रुपयाचे घेतलेले. आणि काही वेळेस घरीच बनवलेलं आहे ते. असं व्ही टाईपच्या लाकड घ्यायचं आणि त्याला असं गोल गोल बांधून द्यायचं, गुल्लर तयार. आता बघा ना आताच्या काळामध्ये काय येऊन गेलेलं आहे. गाईस फिरून आता आहे ना आम्हाला खूप भूक लागली होती, त्यासाठी ना आम्ही पिझ्झा खायला आलेलो आहे. आणि आता आम्ही आहे पिझ्झा हटमध्ये. असं 2 पिझ्झा मागवलेले, एक वेजचा एक माझा. याच्यात मस्त पोट भरून जाईल पोट भरून जाईल. आणि आता एन्जॉय करू पिझ्झा. हे ना मी असं पहिल्यांदा कोणत्या पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये पाहतोय. सिनेमॅटिक घेतोय का त्याचे पण? येस. अरे यार हे काबरं टाकले काय माहिती. बुट्ट्याचे दाणे
मला नाही आवडते फुटक्याचे आणि गोड गोड लागतात, चव एकदम बिघडून जाते गोड गोडने. गाईस तर पिझ्झा खाऊन झाला होता, आता खाताय आम्ही सॉफ्टी, जी की वेदला खूप आवडते. अरे याचे 5 रुपये घेतले त्यांनी वरती एक्स्ट्रा, अशी 24ला आहे आणि ते वरतून चॉकलेट टाकून 29 रुपये. 5 रुपयाचा आहे का पण ते ओरिओ. तर गाईस आम्ही आता खाऊन पिऊन आलेले परत मेट्रो स्टेशनला आणि आता परत आम्ही चाललेले अंधेरीला. याची 8:30ला ट्रॅव्हल्स आहे, त्यावेळची आता मला पोचायचं आहे. असंही आम्ही पोचूनच जाऊ आता अर्ध्या तासात. किती वाजले आता? 6 वाजलेले, म्हणजे 2.5 तासाने याचे ट्रॅव्हल्स आहे. आम्हाला 8 वाजता निघावं लागेल परत रूमवरून. आता थोडा फ्रेश वगैरे होईल तिथे जाऊन वगैरे. कसं वाटलं रे मग मुंबईचा मॉल? मला वाटला सर्वात जास्त मोठा मॉल आहे, पण याला लहान मॉल वाटला. गाईस तर रात्रीचे 8:30 होण्यात आहे आणि मी वेदला आता घेऊन आलेला आहे बस स्टॉपवर. त्याला पोचवायचं म्हणजे तो आता चाललेला आहे जळगावला आणि ट्रॅव्हल्स पण आलेली आहे. बस इथे सॉरी म्हणतो, बस म्हणतो. बैग इथे ठेवून दे. बैग नीचे रखनी है, बैग नीचे रखने की है. ये बैग है. अरे सोते नहीं आता अच्छे से. अरे बाय बाय. सीट नंबर बघून घेशील, माऊला माझी आठवण देशील. चला ही गाडी चालली जळगावला, वेद चालला जळगावला, मी चाललो PGला.